नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 54व्या एपिसोडात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन पिकॉक पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच एंडलेस बॉर्डर या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन पिकॉक पुरस्कार पटकावलेला आहे. बरं, हा जो चित्रपट आहे याचे दिग्दर्शक कोण आहेत? तर अब्बास आमिनी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून हा एक पर्शियन भाषेमधील चित्रपट आहे. तसेच यामध्ये हे सुद्धा लक्षात ठेवा, गोल्डन पिकॉक या पुरस्कारात 40 लाख रुपये रोख, प्रमाणपत्र आणि सुवर्ण मयूर पदक देऊन सन्मानित करण्यात येतं. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. भारतीय सशस्त्र दलात एडीसी म्हणजेच एडी कॅम्प म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर आता भारतीय सशस्त्र दलात एडी कॅम्प म्हणून नियुक्त होणाऱ्या मनीषा पाधी या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. आता नुकतीच त्यांची मिझोरामचे राज्यपाल हरिबाबू कंबमपती यांनी या पदावर नियुक्ती केली आहे. मनीषा पाधी यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या 2005च्या भारतीय हवाई दलाच्या अधिकारी आहेत आणि त्या ओडिशाच्या रहिवासी आहेत. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महिलांनी प्रथमच एखादी विशिष्ट कामगिरी केलेली आहे, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, क्रॅश फायर टेंडर चालवणारी देशातील पहिली महिला ही दिशा नाईक ठरलेली आहे. मिलिटरी हॉस्पिटल सर्व्हिसेसच्या महासंचालक बनणाऱ्या पहिल्या महिला या साधना सक्सेना नायर ठरल्या आहेत. ओडिशा विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा प्रमिला मलिक. ब्रिटनमधील पुरुषांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अंपायरिंग करणाऱ्या पहिल्या महिला स्यू रेडफर्न. कंबोडियातील नॅशनल असेंब्लीच्या पहिल्या महिला अध्यक्षा खुओन सुत्री. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवणाऱ्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा परमिंदर चोप्रा. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या पहिल्या महिला महासंचालक एमी पोप. भारतीय स्पर्धा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा रवनीत कौर. तर जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस या सेलेस्टे साऊलू बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. भारतातील पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? तर आता भारतातील पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. मित्रांनो, हे जे सेंटर आहे याची पायाभरणी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करतील आणि हे जे सेंटर आहे हे उत्तर प्रदेशमधील सहारनपूरच्या IIT रुर्की कॅम्पसमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी एकूण खर्च किती येईल? तर 30 कोटी इतका यासाठी खर्च येणार आहे व हे केंद्र 5G ला आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी जोडण्यासाठी आणि 6G लॉन्च करण्यावर संशोधन करेल. याबरोबरच मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवा, जगातील पहिल्या 3D प्रिंटेड मंदिराचे अनावरण तेलंगणामध्ये करण्यात आलं आहे. जगातील पहिलं जलविद्यापीठ उत्तर प्रदेश राज्यातील हमीरपूर जिल्ह्यात स्थापन करण्यात आलं आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र असणारे देशातील पहिलं राज्य केरळ आहे. भारतीय लष्कराचा पहिला व्हर्टिकल विंड टनल हिमाचल प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आला आहे. अधिकृत वृक्ष, फूल, पक्षी आणि प्रजाती घोषित करणारा भारतातील पहिला जिल्हा हा कासारगोड आहे. दिव्यांगांसाठीचे देशातील पहिले हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला आहे. रोबोटिक्स फ्रेमवर्क सुरू करणारं देशातील पहिलं राज्य तेलंगणा आहे. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क आसाममध्ये तयार करण्यात येत आहे. देशातील पहिले एअरफोर्स हेरिटेज सेंटर चंदीगडमध्ये स्थापन करण्यात आला आहे आणि पहिल्या मिलेट्स अनुभव केंद्राची स्थापना नवी दिल्लीमध्ये करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. दुबईतील COP28 जागतिक हवामान शिखर परिषदेमधील इंडिया पवेलियनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता या दुबईमधील COP28 मध्ये इंडिया पवेलियनचे उद्घाटन भूपेंद्र यादव यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. बरे, जे भूपेंद्र यादव आहेत ते कोण आहेत? तर ते केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री असून त्यांनी या पवेलियनचं उद्घाटन केलं आहे. बरं, या COP28 मधील इंडिया पवेलियनची थीम काय आहे? तर वसुधैव कुटुंबकम अशी आपली थीम आहे. या पवेलियनचे उद्दिष्ट हवामानातील कृती आणि नेतृत्व, विशेषतः ग्रीन हायड्रोजन, सौर आणि पवन ऊर्जा यासह अक्षय ऊर्जा क्षेत्रात भारताच्या महत्वपूर्ण प्रयत्नांचे प्रदर्शन करणे आहे. मित्रांनो, COP28 विषयी हे सुद्धा नोट करून घ्या. ही जी कॉन्फरन्स आहे ही 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात येत असून याचं आयोजन UNFCCC ट्रिटी अंतर्गत करण्यात येतं. आणि हा जो UNFCCC करार आहे हा 1992च्या पृथ्वी शिखर परिषदेमध्ये करण्यात आला होता व याची अंमलबजावणी 21 मार्च 1994 पासून करण्यात येत आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा याची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येत आहे असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे.
तर 21 मार्च 1994 पासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे व याला 197 देशांनी मान्यता दिली आहे. आणि ही जी COP आहे ही UNFCCC परिषदेची सर्वोच्च संस्था आहे. बरं, कोपच्या पहिल्या बैठकीचं आयोजन कधी करण्यात आलं होतं? तर 1995 मध्ये जर्मनीमधील बर्लिन येथे याच्या पहिल्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अत्यंत महत्वाचे पॉइंट आहेत, सर्व पॉइंट व्यवस्थितरित्या नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. 5व्या जागतिक आयुर्वेद महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर आता 5व्या जागतिक आयुर्वेद महोत्सवाचं आयोजन केरळ या राज्यामध्ये करण्यात येत असून 1 डिसेंबर रोजी याचं उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. केरळमधील कोणत्या शहरात त्याचं आयोजन करण्यात आलं आहे असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर केरळमधील तिरुअनंतपुरम येथे 1 ते 5 डिसेंबर दरम्यान हा जागतिक आयुर्वेद महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. बरं, यावेळेसची या महोत्सवाची थीम काय आहे? तर आरोग्य आणि पुनरुत्थान आयुर्वेदातील उदयोन्मुख आव्हाने अशी यावेळेसच्या या महोत्सवाची थीम आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलं आहे? तर अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेनरी किसिंजर यांचे नुकतेच वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले. तर त्यांना कोणत्या वर्षी शांततेच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते? तर आता हे जे हेनरी किसिंजर आहेत यांना 1973 मध्ये शांततेच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. आणि त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला होता? तर व्हिएतनाम युद्ध रोखण्यामध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. मित्रांनो, हे जे किसिंजर होते हे रिचर्ड निक्सन आणि जेराल्ड फोर्ड या 2 अमेरिकन अध्यक्षांच्या काळात परराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांनी 1973 ते 1977 या काळामध्ये परराष्ट्र सचिव म्हणून कार्य केलेलं आहे. आणि तसेच त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून देखील कार्य केलं होतं. हे जे किसिंजर होते हे भारत विरोधी होते. त्यांनी 1971च्या भारत पाक युद्धात पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. बरं, आपल्याला एक्झाम मध्ये असे विचारलं जाऊ शकतं या किसिंजरचा जन्म कोठे झाला होता? तर लक्षात ठेवा, 1923 मध्ये यांचा जन्म जर्मनीमध्ये झाला होता आणि 1943 मध्ये त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं होतं. प्रश्न क्रमांक 6 पहा. इंडियन इम्युनॉलॉजिकल द्वारे लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या गोवर आणि रुबेलावरील लसीचं नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच माबेला असं या लसीला नाव देण्यात आलेलं आहे. आणि जी लस आहे या लसीची निर्मिती इंडियन इम्युनॉलॉजिकलने व्हिएतनामच्या पॉलिवॅक इन्स्टिट्यूटच्या सहाय्यानं केली आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. माबेला ही गोवर आणि रुबेलावरील लस आहे व याची निर्मिती इंडियन इम्युनॉलॉजिस्टने व्हिएतनामच्या पॉलिवॅक इन्स्टिट्यूटच्या सहाय्यानं केली आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. वर्ल्ड 6 रेड वुमन स्नूकर चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर आता ही जी वर्ल्ड 6 रेड वुमन स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धा आहे या स्पर्धेचं विजेतेपद विद्या पिल्ले यांनी पटकावलेलं आहे. या स्पर्धेमधील अंतिम सामन्यात विद्या पिल्ले यांनी भारताच्याच अनुपमा रामचंद्रन यांना हरून ही स्पर्धा जिंकली आहे. बरं, जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर कतारची राजधानी दोहा येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कर्नाटकातील कोणत्या शहरात कंबाला या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले? तर आता प्रथमच कर्नाटकातील बेंगलोर या शहरात कंबाला या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कंबाला ही कर्नाटकमध्ये आयोजित करण्यात येणारी म्हशीची शर्यत आहे व यावेळेसच्या या स्पर्धेचं आयोजन 25 ते 26 नोव्हेंबर दरम्यान बेंगलोरमध्ये प्रथमच करण्यात आलं होतं. मित्रांनो, तुम्हाला हे तर माहितच असेल की याआधी सर्वोच्च न्यायालयाने 2014 मध्ये जल्लीकट्टू तसेच कंबाला आणि बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. त्यानंतर कर्नाटक सरकारने या स्पर्धेमध्ये काही बदल केल्यानंतर 2017 मध्ये या शर्यतींना पुन्हा परवानगी देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. आफ्रिकन प्रदेशातील कोणता संघ ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 साठी पात्र ठरला आहे? तर आता आफ्रिकन प्रदेशातील युगांडा हा संघ T20 विश्वचषक 2024 साठी पात्र ठरला आहे आणि युगांडा आता प्रथमच T20 विश्वचषक खेळणार आहे. बरं, 2024 चा T20 विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे 2 देश संयुक्तरित्या 2024 मध्ये T20 विश्वचषक आयोजित करत आहेत. मित्रांनो, जो 2022 मध्ये T20 विश्वचषक पार पडलेला आहे याचं आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आलं होतं व याचं विजेतेपद इंग्लंडने पाकिस्तानला हरवून पटकावलं होतं.
तसेच हे सुद्धा नोट करून घ्या, 2021 मध्ये हा विश्वचषक युएई आणि ओमान मध्ये आयोजित करण्यात आला होता. याचं विजेतेपद ऑस्ट्रेलियानं पटकावलेलं आहे. 2016 मध्ये याचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. विजेता वेस्ट इंडिज होता. 2014 मध्ये बांगलादेशमध्ये आयोजित स्पर्धेचं विजेतेपद श्रीलंकेनं पटकावलं होतं. 2012 मध्ये ही स्पर्धा श्रीलंकेमध्ये आयोजित करण्यात आली होती व विजेता वेस्ट इंडिज होता. 2010 मध्ये वेस्ट इंडिज मध्ये आयोजित स्पर्धेचं विजेतेपद इंग्लंडनं पटकावलं होतं. 2009 मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित स्पर्धेचं विजेतेपद पाकिस्ताननं पटकावलं होतं आणि 2007 मध्ये प्रथम या स्पर्धेचं आयोजन साऊथ आफ्रिकेमध्ये करण्यात आलं होतं व विजेता हा आपला भारत होता. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आहे हा दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि मित्रांनो, हा दिवस 2 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 1984 मध्ये 2 आणि 3 डिसेंबर रोजी भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी 2 डिसेंबर रोजी पाळला जातो. बरं, भोपाळ गॅस दुर्घटनेमध्ये कोणता गॅस लीक झाला होता? तर मिथाइल आयसोसायनेट हा गॅस लीक झाला होता. मित्रांनो, 2 डिसेंबर रोजी अजून एक दिवस साजरा केला जातो आणि तो कोणता? तर जागतिक संगणक साक्षरता दिवस सुद्धा 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या देशातील मंदिराला जगातील 8वे आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.